पलूस तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय वसंतरावजी पुधाले दादा यांच्या 92व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण विनम्र अभिवादन करते श्री वसंतरावजी पुधाले दादा शिक्षण प्रसारक मंडळ पलूस। वाळवा येथे स्वर्गीय कुसुमताई नायकवडी यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन, त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन। वाळवा येथील हुतात्मा किसन आहिर विद्यालयाच्या प्रांगणात स्वर्गीय कुसुमताई नायकवडी माई यांच्या 7व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी माईंचे समाजकार्य, शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या कार्यातील त्यांची साथ याचा गौरवपूर्ण उल्लेख केला। प्रमुख पाहुणे प्राध्यापक राजा माळगी म्हणाले, क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांनी जसे पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्यावर श्यामच्या आईने श्यामवर केले तसे संस्कार केले, त्याचप्रमाणे स्वर्गीय कुसुमताई नायकवडी माई यांनी क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या प्रत्येक सामाजिक चळवळीत खंबीर साथ दिली। माई या उत्कृष्ट शिक्षिका, आदर्श पत्नी, समाजसेविका, लेखिका आणि आदर्श गृहिणी होत्या। सागर चिखले यांनी विद्यार्थ्यांना माईंच्या कार्याचा आदर्श घेऊन त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केलं। विद्यार्थ्यांनी माईंचे जीवनचरित्र आणि कार्यातून प्रेरणा घेतली तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं ते म्हणाले। कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभव नायकवडी म्हणाले, क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांच्याबरोबरच आई कुसुमताई नायकवडी या वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर होत्या। त्यांनी देश, समाज आणि शिक्षणासाठी केलेला त्याग तसेच दिलेले संस्कार नव्या पिढीसाठी कायम प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतील। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक विकास शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन धनाजी जाधव यांनी केलं, तर आभार जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना ठोंबरे यांनी मानले। यावेळी हुतात्मा किसन आहिर विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही पाटील, किसान शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते। शेण काढून गोठा साफ करून काही वेळेला दार करून जेवण करून आई वेळेत बदलायची, तेव्हा ती खूप। तर आज आईचा स्मृती दिन आहे आणि या ज्या अपुऱ्या गोष्टी आहेत तर या तुम्ही काय करायचे, मी जरा वाचन करायचं आहे आणि पुन्हा आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पुन्हा नव्या जनरेशन समोर ठेवूया, त्यामधून अनेक प्रेरणा घेतली आणि आणखी घडवली। तर पुन्हा अण्णांना आणि आईंना वंदन करतो, आणखी त्यांच्या पवित्र स्मृती वंदन करून मी तर थांबतो। जय हिंद।